नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. घोडबंदर रोडवरील बंद युटर्न लवकर सुरू होणार आहे. तुळशीधाम आणि हिरानंदानी मेळज परिसरातील नागरिकांच्या मागणीनुसार घोडबंदर रोडवरील तत्वज्ञान विद्यापीठाजवळ बंद करण्यात आलेला युटर्न पुन्हा सुरू करण्याचा सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. तसंच परिसरातील अनधिकृत पार्किंग आणि फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचं देखील ठरलं आहे. काल या संदर्भात नागरिकांनी वाहतूक विभागाशी चर्चा केली. यावेळेस भाजपचे ठाणे उपाध्यक्ष श्री रमेश आमरे हे देखील उपस्थित होते. या चर्चेतनं टीएमसी आणि मेट्रो बरोबर चर्चा करून मध्ये 2 बॅक टू बॅक युटर्न्स त्याचं नियोजन केलेलं आहे. त्यांच्याकडनं बोलून आणि पुढचे जे जंक्शन जिथं मोठी स्पेस आपल्याला ब्रॉडर स्पेस मिळते त्या ठिकाणी ते एक फ्री युटर्नचं जंक्शन तयार करून आपण नियोजित केलं. फक्त वाहतूक कोंडी नव्हती, वाहतूक कोंडी पण होत होती आणि या ठिकाणी फॅटॅलिटी जास्त होत होती. म्हणजे किमान महिन्याला एक तरी फॅटल जंक्शन क्रॉस करताना व्हायचं, त्यासाठी ते बंद करण्यात आलं होतं. म्हणजे एक ब्लॅक स्पॉट तयार झाला होता. आता 5 वर्ष या ठिकाणी फॅटल झालेलं नाही, पण त्याच्यामुळे हा ब्लॅक स्पॉट निघून गेलेला आहे. आयुक्तांनी सांगितले गेले 4 वर्ष त्यांना हा त्रास सहन करावा लागतो. प्रभाग क्रमांक 4चे रहिवासी त्यांना आणि सर्व मोठमोठे गाव सगळं हा तुम्ही बघाल. यामध्ये मेळज असेल, तुळशीधाम असेल, निलकंठ पाम असेल, हे हाईट पार्कचं सोसायटी बाजूला आहे. यांना पण 2 किलोमीटर फिरून यावं लागतं. त्याच्यामुळे आज आम्ही ठाणे महापालिकेचे अधिकारी आणि आमच्या डीसीपी साहेब शिक्षक हे इथं आलेले आणि त्यांनी खूप चांगला मार्ग काढलेला आहे. याच्यातनं त्यांनी सांगितलंय की जूनच्या आतमध्ये मी तुम्हाला इथं युटर्न करून देतो. त्याच्यावरती ऑलरेडी आयुक्तांशी बोलणं झालेलं आहे आणि साहेबांनी शब्द दिलाय की जूनच्या आतमध्ये मी तुम्हाला हा रोड ओपन करून देतो. गेल्या काही दिवसांपासून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गॅसचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे घरातलं बजेट आता विस्कळीत होतं की काय अशा प्रकारची चिन्ह दिसू लागली आहेत. अनेक हॉटेल्स हे बंद पडायच्या मार्गावर आहेत. या संदर्भात काँग्रेसच्या वतीने काल जोरदार आंदोलन करण्यात आलं. घरगुती आणि व्यावसायिक गॅसच्या दरवाढीच्या विरोधात काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ हे आंदोलन केलं. पोटात पडली आग, मोदींनी केलं सिलेंडर महाग अशा प्रकारच्या घोषणा देत सरकारचा यावेळेस निषेध करण्यात आला. काँग्रेसचे ठाणे अध्यक्ष श्री विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. सरकारच्या काळातून 400 रुपयावरून 1200 रुपयावर आलेले आहेत आणि आता परत भाव वाढवत आहेत. मोदींचं कुठेही कंट्रोल, राजू इकडे, मोदींचं कुठेही कंट्रोल नाही महागाईवर. आणि त्यामुळे राहुल गांधींच्या आदेशाने, खरगे साहेबांच्या आदेशाने, प्रियंकाजींच्या आदेशाने, सोनिया गांधींच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रभर, देशभर काँग्रेस खरगे साहेबांच्या आदेशाने रस्त्यावर उतरलेली आहे. त्याचाच एक भाग म्हणून हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी आणि सन्माननीय उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी दिलेल्या आदेशावरना आज ठाणे काँग्रेस रस्त्यावरती उतरलेली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही आंदोलन छेडलेलं आहे. आमची विनंती आहे जिल्हाधिकाऱ्यांना, आमचं जे निवेदन आहे ते कृपया तुम्ही मोदी सरकारपर्यंत पोहोचवावं. गॅसचा तुटवडा कसा कमी होईल आणि गॅस सिलेंडर कसे हे कमी होईल, दर कमी होतील याच्याकडे लक्ष द्यावे. एसटीमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. एसटीमध्ये 17,742 पदांची मेगा भरती प्रस्तावित आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 17,742 जागांसाठीची पदं भरण्याचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवण्यात आला आहे. मंजुरी मिळताच मेगा भरती प्रक्रिया सुरू होणार असून सध्या कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्यांना प्राधान्य दिलं जाईल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून एस टीच्या भरतीबाबत बोललं जात आहे. मात्र आता एस टीमध्ये काम करू इच्छिणाऱ्यांसाठी आशेची किरण जागृत झाला असून एस टीमध्ये तब्बल 17,742 पदांची ही मेगा भरती प्रस्तावित आहे. पीएमई बस सेवे योजनेअंतर्गत महानगरपालिकांना दररोज 200 किलोमीटर बस चालवण्याचं उद्दिष्ट 150 किलोमीटरपर्यंत करावं अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे. या योजनेत ठाण्यासाठी 100 तर मीरा भाईंदरसाठी 60 ई बसेस देण्याची प्रक्रिया सुरू आहे. ठाणे लोकसभा क्षेत्रासाठी वाढीव बसेसची मागणी देखील खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे. या संदर्भात बोलताना श्री नरेश म्हस्के यांनी
PME बस सेवे योजनेअंतर्गत महानगरपालिकांना दररोज 200 किलोमीटर बस चालवण्याचं उद्दिष्ट देण्यात आलं आहे. मात्र हे 150 किलोमीटरपर्यंत कमी करावं अशा प्रकारची मागणी खासदार श्री नरेश म्हस्के यांनी केली आहे. राज्यात प्रवासी वाहतूक करणाऱ्या ई रिक्षा आणि ई बाईकसाठीही आता परमिट घेणं बंधनकारक करण्यात आलं असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. वाढत्या ई वाहनांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर प्रवासी वाहतुकीत एक समान नियम लागू करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आत्तापर्यंत इलेक्ट्रिक रिक्षांना स्वतंत्र परमिट घेण्याची सक्ती नव्हती. मात्र केंद्र सरकारच्या 30 जून 2016च्या अधिसूचनेनुसार आता ई रिक्षा आणि ई बाईकसाठी देखील नोंदणी करून परवाना घेणं आवश्यक राहणार आहे. परमिट प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी परिवहन विभागाकडनं एक खिडकी योजना सुरू करण्याची तयारी करण्यात येत आहे. या निर्णयामुळे प्रवासी वाहतुकीत शिस्त, पारदर्शकता आणि सुरक्षितता वाढेल असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला आहे. शिवसेना आझादनगर शाखा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सव तसंच शिवसेना उपनेते स्वर्गीय अनंत तरे यांनी कित्येक वर्षांपासून सुरू केलेल्या किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला. शिवजयंती उत्सवाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पूजा करण्यात आली. त्यानंतर दिवाळीत संपन्न झालेल्या किल्ले स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे उपजिल्हाप्रमुख श्री प्रदीप शिंदे, शहर प्रमुख आणि प्रवक्ते अनिश गाढवे यांच्या हस्ते करण्यात आलं. किल्ले स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पूर्ण गड किल्ला हनुमान सेवा मंडळ मल्हारगड किल्ला आझादनगर गार्डन येथील कृष्णा गुप्ता यांना दिले. तर दुसरं पारितोषिक पद्मदुर्ग किल्ला साई कृपा मित्रमंडळ रायगड किल्ला नवदुर्ग मित्रमंडळ गोपाळ मित्रमंडळ लोहगड किल्ला वीर बजरंग मित्रमंडळ यांना देण्यात आलं. यावेळी शिवसेना आझादनगर शाखा आयोजित शिवजयंती उत्सव किल्ले स्पर्धेचे आयोजक आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे शहर समन्वयक माजी नगरसेवक श्री संजय तरे, त्याचप्रमाणे माजी नगरसेविका महेश्वरी तरे यांच्यासह योगेश भोईर, विभाग प्रमुख मयूर पैरकर आदी उपस्थित होते. नमस्कार. प्रथम सर्व नागरिकांना शिवजयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. आमच्या आझादनगर शाखेतर्फे सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो पहिला मी. आणि ही जी शिवजयंती आहे ही दादा नगरसेवक असल्यापासून चालू केलेली आहे. जे आमचे पहिले शाखाप्रमुख सुरेश गिरी हे तेव्हा शाखाप्रमुख होते, तेव्हापासून हा कार्यक्रम चालू आहे. त्यानंतर दादांनी आम्हाला सांगितलं की शिवजयंती कायम चालू ठेवायची, कारण हा सण आपल्या सगळ्यांचा सण आहे. शिवाजी महाराज सगळ्यांचे होते, हिंदू मुस्लिम सगळ्यांचे शिवाजी महाराज होते. त्याप्रमाणे आम्ही हा प्रत्येक वर्षी शिवजयंती साजरी करतो. आणि आम्ही दिवाळीमध्ये किल्ले स्पर्धा घेतो. त्याचा भक्षसमारंभ आम्ही शिवजयंती दिवशी दरवर्षी करतो. त्यांना आम्ही ट्रॉफ्या देतो आणि काही त्यांना मानधन देतो. मानधन का की त्यांना प्रोत्साहन द्यावं. आणि दादाने सांगितलं होतं की या प्रत्येकाची आपण एक ट्रिप काढूया, पण ते शक्य होत नाही आहे. त्यामुळे कारण सुट्टी नसते, त्यामुळे धावपळीत जमत नाही आहे. पण मी सर्व किल्ले बनवणाऱ्या सगळ्या लहान मुलांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी प्रत्येक वर्षी असे किल्ले बनवावेत आणि सहभाग घ्यावा. आणि ह्यापुढे ही स्पर्धा चालूच असणार आहे आणि प्रत्येकाला असेच आम्ही बक्षीस देत राहू. मी पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो आमच्या पूर्ण शाखेचे. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर
propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. वसंत विहार सर्कल परिसरातील बाबा पावभाजी अँड फास्ट फूड सेंटरच्या किचनमध्ये शुक्रवारी दुपारी आग लागल्याची घटना घडली. ही माहिती मिळताच अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक, पोलीस तसंच महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी सेंटरमध्ये 8 कर्मचारी काम करत होते. आग लागताच ते सर्वजण सुरक्षितपणे बाहेर पडले. या आगीत किचनमधील इलेक्ट्रिक वायरिंग, प्लास्टिक साहित्य तसंच चिमणी जळून खाक झाले आहेत. अग्निशमन दलाने तात्काळ कारवाई करत आग नियंत्रणात आणली. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. ओळानाका घोडबंदर रोड येथील विजय गॅलेक्सी इमारत या इमारतीच्या 13व्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक 1301 मध्ये किचनमधील गॅस शेगडीला दुपारी आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान, एक फायर वाहन, रेस्क्यू वाहनासह घटनास्थळी दाखल झाले. आग लागली तेव्हा घरात 2 व्यक्ती होत्या. मात्र त्यांनी तात्काळ घरातून बाहेर पडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीत किचनमधील फ्रीज, कपाट, गॅस शेगडी आणि इलेक्ट्रिक वायरिंगचं नुकसान झालं आहे. अग्निशमन दलाने सुमारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर ही आग पूर्णपणे विझवली असून परिस्थिती नियंत्रणात आहे. घरगुती LPG गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण होऊ नये यासाठी राज्य शासनाने जिल्हा स्तरावर विशेष समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या समित्यांमध्ये जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा पुरवठा अधिकारी तसंच सरकारी कंपन्यांचे अधिकारी सहभागी असतील. गॅस पुरवठा साखळीवर देखरेख ठेवणे, कायदा आणि सुव्यवस्था राखणे आणि दररोज परिस्थितीचा आढावा घेऊन अहवाल सादर करणे ही या समित्यांची प्रमुख जबाबदारी असणार आहे. राज्यात इंधनाचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दररोज सुमारे 15,000 किलो लिटर पेट्रोल आणि 38,000 किलो लिटर डिझेलची मागणी पूर्ण केली जात असल्याची मागणी या संदर्भात शासनाच्या वतीने देण्यात आली आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.